आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बीड मधून एक महत्त्वाची अपडेट। बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपींपैकी 2 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आलेले आहेत। मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळे याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलाय। सिद्धार्थ सोनवणे या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे। संतोष देशमुख यांचं अपहरण होण्याआधी लोकेशनची माहिती सोनवणे यांनी दिलेली होती। तीनही आरोपींची 2 तास नेकनूर पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता केस न्यायालयामध्ये या दोघांना हजर सुद्धा करण्यात येईल। आता कृष्णा आंधळे हा एकच आरोपी आहे जो सध्या फरार आहे। कृष्णा आंधळे याच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। सध्या जे 3 आरोपींना अटक केलेला आहे, बीड हत्या प्रकरणात जे 3 आरोपी आहेत ज्यांना अटक केलेला आहे त्यांना केस न्यायालयामध्ये सध्या हजर करण्यात आलेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण ही सध्या पाहू शकतो। आपण सकाळीच बातमी पाहिलेली होती। या प्रकरणातले जे मुख्य आरोपी होते त्यापैकी दोघांना अटक करण्यात आलं होतं। सोबतच मुंबईतून सुद्धा एकाला अटक करण्यात आलेली होती। आताची महत्त्वाची अपडेट, या तीनही आरोपींना केस न्यायालयामध्ये हजर केलं गेलेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, महत्त्वाची अपडेट आपण या प्रकरणातली पाहतोय। जे 3 आरोपी पोलिसांना भेटलेला आहे त्यांना केस न्यायालयामध्ये हजर केलं अशी माहिती मिळते। गौरी, आपण जर बघितलं तर रात्री या प्रकरणात जे आहेत आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आलं होतं। पुणे येथून त्यांना अटक करण्यात आलं। त्यानंतर नेकनूर येथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। तसेच जवळपास 3 तास त्यांची चौकशी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी नेकनूर पोलीस ठाण्यातच केली होती। त्यानंतर त्यांना पुन्हा केज येथे आणण्यात आले। या ठिकाणी देखील या दोघांसह अन्य एक जो आरोपी आहे सिद्धार्थ सोनवणे त्याची देखील वैद्यकीय तपासणी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली। आता सध्या हे 3ही आरोपी आता केजच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहेत। जी कायदेशीर प्रक्रिया आहे अटकेची ती या ठिकाणी पूर्ण केली जाणार असून ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे। त्या ठिकाणी त्यांची पुढील जे युक्तिवाद आहेत वकिलांची ते होणार असून मग त्यानंतर त्यांची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे। यात जे एक नवीन नाव समोर येत आहे सिद्धार्थ सोनवणे याचं, तर तो सोनवणे जो आहे तो मसाजोग येथील आहे। संतोष देशमुख यांचं जे गाव होतं मसाजोग त्याच ठिकाणचा हा सिद्धार्थ सोनवणे असून तो या आरोपींच्या संपर्कात होता आणि त्यानंच या संदर्भाचं लोकेशन जे आहे सोनवणे देशमुख यांचं ते दिलं होतं असं आता तपासात समोर आलंय। त्या दिशेने देखील तपास होणार आहे। एवढंच नाही तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जो रास्ता रोको आंदोलन झालं, संतोष देशमुख यांच्या पार्थिवावर जे अंत्यसंस्कार झाले त्यावेळी देखील हा सोनवणे हजर होता, परंतु त्यानंतर मात्र तो फरार झाला होता। कल्याण परिसरात तो राहत होता आणि त्या ठिकाणाहूनच आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे। गौरी, उदय, तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरं तर जे 2 मुख्य आरोपी आहे आणि तिसरा जो सिद्धार्थ सोनवणे आहे ज्याला मुंबईतून अटक करण्यात आलेली आहे त्यांना सध्या केसच्या पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। कधीपर्यंत त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय चाचणी जी मेडिकल चाचणी होईल ती पूर्ण होईल आणि कधीपर्यंत त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल? केजच्या उपजिल्हा रुग्णालयात नुकतीच त्यांची वैद्यकीय तपासणी झाली आहे। सध्या ते पोलीस ठाण्यात आहेत। या ठिकाणी अटकेची जी कायदेशीर कार्यवाही असते ती सुरू आहे। अटकेची जी कार्यवाही ती पूर्ण झाल्यानंतर त्यांना केजच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी मग पोलिसांच्या वतीने सीआयडीच्या वतीने जे हाती आलेले पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर त्यांची पोलीस कस्टडी मागितली जाणार आहे। हो, नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।